हे गाइस गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू द चॅनल आणि स्वागत तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज जसं की तुम्हाला माहिती आहे दसरा होता, तर सकाळपासून जे काय काय झालं ते बघा. आणि त्याआधी हे बघा की गाडी सकाळपासून जशी इथं लावली आहे तशी इथंच आहे. त्यांना तर सकाळ सकाळ सुरुवात झाली आपली आज फुलं सॉर्ट करण्यापासून. काही चांगले आहेत, काही खूपच वाईट आहेत. पावसामुळे खूप खराब झाली ते. ही सगळी खराब झालेली आहेत, ही पण सगळी खराब झालेली आहेत. हॅपी दसरा फुलांनो, तुम्ही सगळं विसरा. हॅलो बोल, हॅलो मन. हॅपी दसरा, हॅपी दसरा बोल. अनिश नवीन कपडे घातले. हा अनिश, इकडं बघ. तुला इथं काय झालं? इथं काय लागलं? कुठं दाखवू, कुठं दाखवू? उलट दाखवू. कसा दिसतोय? छान दिसतोय का? काय लागलं? नवीन कपडे, नवीन कपडे माझे. तो 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 म्हणतो माझे नवीन कपडे. दादाला काम कळलं की दादाने. हे काय सांग, तुझे नवीन कपडे दाखव. लेट्स गो. मी काय केलंय, हार वगैरे बनवले दोन्ही घरांना, एक शेजारी मामाच्या घराला, एक माझ्या घराला. आणि इथं काही फुलं राहिले ते इथं माझ्या गाडीला आहे हार. आणि थांब ना जरा, आता मला गाडी धुवायची आहे. लेट्स गो, गाडी धुवू. तर मित्रांनो गाडी वगैरे धुतली, हार वगैरे बनवले, त्यानंतर इथं मामाच्या हॉटेलला येऊन गाडी धुतली आहे छान मी. लेट्स गो. आता स्वतःला धुवायला लागेल, आंघोळ करायला लागेल. लेट्स गो, आंघोळ करू मस्त छान छान आवरू. वो मी कुठे गेलोच नाही आज. लेट्स गो. आता चहा पितो अँड वी आर हेडिंग टुवर्ड्स ग्लेशियर ट्रेट्स. लेट्स गो. मित्रांनो आपण तर आलो ग्लेशियर ट्रेट्सला, बट मालक काही इथं दिसत नाहीये. हे सगळं असं दुकान चालू ठेवून जाणं हे बरोबर वाटतं का? घरी गेलाय महाराज, घर ऍड्रेस वगैरे सांगायला नाही पाहिजे, बरोबर आहे ना? लेट्स गो. इथं आलं ना कोण ना कोणतरी बघत असतं. मागच्या ब्लॉग मध्ये पण बघितलंय, जे मी आउटरोची क्लिप घेत होतो तेव्हा ती पोरं कशी काकाच्या दुकानातून अशी काहीतरी चालू होतं त्यांचं. इथं पण एक जर आहे, हा जो व्हाईट शर्ट घालून ना तो बघतोय गेला. आता मला समजा ना मी काय करू. इथं बसलोय, मला केलता फोन केला मी, म्हणतो येतो थोड्या वेळात. तुम्ही हे नोटीस करत असाल की म्हणजे मग करायचं काय माहित नाही, पण मी करतोय की जेव्हा पण मी व्हिडिओ चालू करतो ना लगेच माझा चष्मा रीड करतो, मी हे करतो, असं सगळं चालू आहे. म्हणजे मागच्या दसऱ्याला मी ब्लॉग चालू केला होता कुठं, पलीकडच्या साईडला, म्हणजे तिथं मावशीला सोडून एक म्हणजे आहे ब्लॉग, एक प्रेमात भेटला धोका ब्लॉगचं टायटल आहे. तर त्या टायटल मध्ये म्हणजे त्या ब्लॉगच्या टायटल मध्ये दसरा होता त्या दिवशी. आणि मी पलीकडं एक वॉशिंग सेंटर आहे तिथं गाडी धुवत होतो. हा असंच काहीतरी सीन होतो, टक्कल होतो माझा. लेट्स गो. आणि या वेळेसच्या दसऱ्याला काय नाही, आजारी होतो त्यामुळं झोपूनच होतो दिवसभर. परवा दिवशीचे आजारी होतो मी, त्यामुळं आज पण झोपलो होतो, जरा आराम केला, रिकवर केली बॉडी. आणि मग आता परत आलोय माज करायला. माझचा विषय नाही, पण काहीतरी कंटेंट तर पाहिजे ना भाई लोक. हा, तुम्हाला रोज काही ना काहीतरी दाखवायचंय म्हटल्यावर एक्सप्लोर तर करावं लागणार ना. घरात काय दाखवू तुम्हाला मी? घरात माझी मम्मी मला ओरडते ते की माझ्या बहिणीसोबत जी माझी भांडणं होतात ते एक्सप्लोर तर करावं लागणार ना ब्रो. किधर तो कुछ तो जाना पडेगा ना भाई. हो हॅलो. आता मी स्विच झालोय फ्रंट कॅमेऱ्याला. आपण पुसू जरा 2 मिनिटं द्या, 2 मिनिटं. क्या क्वालिटी आहे भाई, क्या बंदा. माझं आहे ना, झोपलो ना दिवसभर, आज झोपलो त्यामुळे जरा सुजलोय मी, पण सुजलेला तर आहेच नाही, जरा सूज वस्त्रावायची आहे. बघू आता. असं पण नाहीये की जिमला मेंबरशिप नाहीये कोणाची तरी, जिमला मेंबरशिप पण आहे. पण रिअल फॅक्ट तुम्हाला सांगतो, सीन असा आहे की
आता कॉलेज सकाळी 8ला चालू होतं, मी जातो 8:45ला. ती गोष्ट खूपच वेगळी. पण हा 8:45ला मी जातो, त्यानंतरून मग दिवसभर लेक्चर असतात, कधी कधी लेक्चर पण नसतात. मग इकडं तिकडं थोडंफार फिरणं होतं. जास्त काय नाही, जास्त फिरत पण नाही आम्ही. येतो कॉलेज सुटलं मस्तपैकी जातो सरस्वती अमृतुल्ला चहा पितो आणि मग त्यानंतरून मग परत विचार करायचा काय. मग पण तेवढ्यातच 3-4 वाजेपर्यंतच बॉडी एक्झॉस्ट होऊन जाते रे पूर्ण. 2-2 जिथं आम्ही 45-45 मिनिटाचे लेक्चर होते आमचे, तिथं आता 2-2 तासाचे लेक्चर होत चालले ते ब्रो. 2 तास. माहिती आहे आमची कॅपॅसिटी वाढली आहे, पण कॅपॅसिटी रगडली भाई पुरी. आणि त्यात काही काही फॅकल्टी आहेत जे मला आवडत नाही पर्सनली म्हणजे उनका क्या म्हणतात त्याला, तरीका ही नहीं पसंद भाई. मेरे को ही नहीं, खाली सभी को, मतलब समझ ही नहीं आता. उनका एक्सेंट ऐसे वाट में क्या ऐसे बोलते हैं भाई MBA लेवल पे, तर ते नाही आवडत मला. आणि दुसरी गोष्ट अशी की हा मग एक्झॉस्ट होऊन जाते पूर्ण बॉडी. मग काय करायचं, घरी येऊन डायरेक्ट झोपतो, लिटरली झोपतोय मी. घरी येतो मस्तपैकी 2 तास जीप पडी जातोय, त्यानंतरून तरतरी येते कुठं. मग समजा दिवसभर काय व्लॉग नसेल झाला तर मग केदारकडे येतो, त्याच्याकडे काहीतरी कंटेंट भेटतोय का बघतो, मग तो एक कंटेंट काढतो. दुसऱ्या दिवशी तुम्हाला व्लॉग देतो. असं सगळं कष्ट चालू आहेत रे जिंदगीत माझ्या. पण नाही, अजून एक गोष्ट, टाइम काढून जे काय करत नाही ना ते असे कारण जातात. कसा आहे डायलॉग तेच. मग आता हे करायचे, जिमला पण परत जॉईन करायचे. बघू जे होईल ते. वी विल मेक इट. ढेर कमी करायची आपल्याला. वो ढेर कमी पाते पेलली आहे. आता ओनर आले तिथं. ओनर तर असला सुजलाय, तो माझ्यापेक्षा डेंजर सुजलाय. काय नाही रे, सुजण्यावर जरा चाललो होतं टॉपिक. मी जरा माझ्या ऑडियन्स संग बोलत होतो नाही का. अरे दोन कॅमेरा ओ काय माणसं मोठी झाली आता, आयफोन वगैरे वापरायला लागली. मी गरीब आहे रे. तू ते नाही, तो प्रश्न नाही, तू स्वतः काय वापरतो ते सांग. मी सफरचंद, उष्ट सफरचंद. मी पण तोच वापरतो. स्क्रीनशॉट निघन. नाही. हेच लोक माझे ब्लॉग बघत नाही, म्हणतो कधी अपलोड केलता व्हिडिओ. त्याला एक मी किस्सा सांगत होतो. बरं पुढे बोल ना तू किस्सा काय. ते विष्णूला नाही का मी असंच प्रँक केलं होतं सिगरेट कापितो करून. ते बघितला तो बघितला. कसा दिसतो बरं पोरगा तो. बंडर डॉगची असं लुकडा आहे तो लाव ना लक्षात आहे. मग तेच म्हणतो, लक्षात राहत नाही तुझ्या असं म्हणतो. बघितलं ना मग ते असं लुकडा पोरगा आहे तो. काय बघितलं ते. 3 गाड्या होत्या, कॉपर, ब्रेझा, अल्ट्रॉज. त्याने नाव ठेवलंय गाडीला माहिती. कॉपर स्टेला. हा सिद्धार्थच्या गाडीला. आपल्या पण एर्टिगाला बाळू शिंपे ठेव ना, शिंपे. हा सरजा ठेव, सरजा. वाघ्या ठेव. बाकी आयुष्यात प्रॉफिट करून दिला ना आता आईस्क्रीम मध्ये. अरे किस्सा सांगायचा राहिला तुम्हाला. याची आई त्या दिवशी त्याच्या आईला बोलवतो त्याच्या संग. आता म्हणजे एकटाच असतो ना, त्यामुळे त्याच्या आईला बोलवतो की बाबा थोडीफार मदत वगैरे होईल. याच्या आईने त्या दिवशी क्लोजिंगच्या टायमिंगला सगळं बंद केलं नाही का. आता याचं काय असतं, मोस्टली काय करतो सगळ्या लाईट वगैरे बंद करतो. एकतर ही लाईट चालू ठेवतो प्रोफाईल, नाही ही लाईट चालू ठेवतो प्रोफाईल लाईट. आणि ऑब्विसली फ्रीज चालूच ठेवायला लागणार ना. जर फ्रीज बंद केलं तर सगळ्या आईस्क्रीम मेल्ट होऊन जातील. त्याच्या आईने मेन हे जे काय म्हणतात त्याला, हेवाले जे आईस्क्रीम असतात ना, त्याचं बटन बंद केलं. रात्रभर चालू होती, म्हणजे 3 तास हे असतं, 3 तास कुलिंग राहते. जर लाईट गेली ना तर 3 तास ते स्टेबल असतं त्याच्यावर. पण जर 3 तासानंतरून जर अजून लांब हे राहिलं तर आईस्क्रीम मेल्ट होतात. पूर्ण अख्खं खराब झालं होतं हे. किती 12-13 फ्लेवर असतील, अख्खे मेल्ट झाले. डायरेक्ट पाणी झालं होतं, पाणी. आणि सगळं खराब झालं होतं. त्यातले फक्त 2च फ्लेवर राहिले. ते पण पॅक होते म्हणून राहिले.
ते पण पॅक होते म्हणून राहिले, कारण की ते पॅक होते त्याच्यामुळे त्याचा बर्फ झाला असेल. असं सगळं याच्या मम्मीचे. काकू सॉरी काकू, तुम्हाला हे नाही करत तरी पण प्रॉफिट निघला. घाम करून दिला. प्रॉफिट. पंजा खेळायचा आहे. थांबा पकडू द्या नीट. हा कडून हा आहे. हा चल स्टार्ट. अजून काय झालं? रेडी? सेटअप येतात सगळे रिजे सेटअप येतात. हो लेट्स गो. थांब आता आपण कॅमेरा अँगल सेट करायचा कुठेतरी. थांब. कॅमेरा तुझला गरज नाही. हो ठीक आहे साहेब, ठीक आहे. माहिती आहे तुम्ही तुमचा नवीन फोन आहे माहिती आहे साहेब. पुढं बसतो ना असं. हो अतिगतीचा सामना आता मस्तपैकी आम्ही खेळणार आहोत. पंजा. हात मोडला तर मोडला. टेबल तुटला तुझं. मी मला नव्हता घ्यायचा पंजा. मी काय अपने को सिर्फ वीडियो बनाने का है. लेट्स गो. नीट राहा. हा आपण काय करू, इथं जे मेन आहे ना त्याच्यावर हात ठेवू. तुझं घेते ऋतू दे. चल रडू नको. बांगड्या का तू आण, तू बांगड्या भरून घे. हात सोडतो का त्याला? हारला. तुम्ही असं पकडणार. मग कसं पकडतो मी? असं तुझ्या नागाने पकडलं होतं का? असं पकडणार. असं असंच पकडतात. दंड ठेवून बसला ना. रडला ना रे. अरे रडला रे. जाऊ दे ठीक आहे. माहितीये तुझा हात दुखतोय. हात चोळून दाबून देऊ का सर? जाऊ दे चल. त्यासारखं नाही रे साले. रडला रे तू. चल परत घ्यायचं का एक? परत सेकंड राऊंड. टिन थांब ना जरा. परत कॅमेरा सेट करू दे ना मला. इज्जत का सवाल आहे भाई. लेट्स गो. जर हारलो ना सातला विषय. सर मित्रासाठी हारू शकतो. आता डायलॉग बाजी. ओके. अरे माहितीच. जाऊ दे त्याचा हात दुखायला लागला. खरी गोष्ट आहे. दुखतोय ना. जाऊ दे ना भाई. अरे हारला तर हारला. कोण आहे आपलीच लोक. चल हा. काय झालं होतं? टाका नसतील लागत ना. नट खेळतो. तू आता गिरीप घेतली ना. जाऊ दे जिंकू दे. कसं आहे लहान पोरग रडत असत. तू हारला. तू का मागं घेतली? नड ना मग. त्या दम येणार नड. चल ये. चल आता परत वन सेकंड. राऊंड 3 टिन. समजा हात आहे ना आता लेस दुखायला लागला. आता इगो आता इगो. मागाशी तुझा इगो होता, आता माझा इगो. लेट्स गो. स्टोनेज मॅन. हे काय असं फक्त ठेवतोय. दिल्ला सोड ना भाई. आधी तू आधीपासूनच तू हे करतोय घ्यायचं. अरे माझं हे दुखायला लागलं रे आता. खरंच म्हणजे नको रिस्क नको भाई. ब्लॉगिंग करायची आम्हाला. तो एवढ्या एकच हाते. हा ना एकच हात आहे. या हाताने भरपूर काय होतं. मस्तपैकी आमचा पंजाचा हे झालं. आता खरंच हात दुखायला लागला लिटरली भाई. केवढा आहे माणूस तो. हा केवढा आहे. मी केवढूसा आहे. जीव केवढूसा आहे माझा. आणि याचं तर मग आता मी फ्राईज खाणार आहोत. जा फ्राईज तळ जा. चट निकाल की. ह्या माणसाला काहीच टिकत नाही. हे नवीन आलंय. इथं फोडलं. इथं पण फोडलंय. काय आहे भाई. काय रे टिकतं का नाही तुला काय? हे बघ किती दिवस झाले आणून? किती दिवस झाले हे आणून? हे काय
अरे काल मम्मीने पाडला. हे काय बघा, मला सांग, आठवडा त्या पोरीसोबत पासवर्ड सेट करत होता. ए पोरी संग ए भाई काय पण नको बोलू, नाव खराब करशील माझं. वो कसे आहेत मोमोज सर? छान आहे. हे आम्ही मोमोज खाल्लेले आहेत. आम्हाला मोमोज अगदी आवडलेले आहेत. तुम्हाला मग असे मोमोज आणि आता परत फ्राईज. मजे मजे भाई, बहुत ही मजे. आणि परत म्हणतो वजन काय कमी व्हायला. मी पण भाई रोज रेडी रे. माझं ठीक नाहीये. माझं वजन जर मी कोणाला सांगितलं नाही हँग होतात लिटरली. असं होतात. ठीक आहे ना, किती तुझं ते नाही सांगायचं. ते नाही सांगायचं. तरी पण अंदाज रेंज सांग, त्या रेंज मध्ये आहे म्हणायचं. 80 to 90, 90 to 100 त्या रेंज मध्ये आहे म्हणायचं. नाही गेस करतील रे लगेच. नाही बताऊंगा. तू जे रात्र रात्र जागतात त्यांचं हार्ट अटॅकचा प्रॉब्लेम येतो. मी फर्स्ट इयरला 1.5 वर्ष नाईट केलेली आहे रे 12 तासाची, आणि कॉलेजला पण आलेलो आहे. त्याचं काय? हा पण ठीक आहे. तेव्हाचं काय? हा अरे, तेव्हा पण मला सांग. नाही एक सेकंड. तेव्हा मला 13,000 भेटत होते म्हणून ना. हा मग आता तू बिन कामातच जागतोय. बिनकामाचा नाही जागत आहे भावा मी. हा? तुला नाही समजत आहे. तुला नाही समजत आहे भावा. नुसतं 4-5 पोरींसोबत चॅटिंग असते तुझी, ते कळतं. खोट बोलायचं नाही. तुला म्हणतात की मला येते चॅट करायला, परत खोट बोलायचं नाही. पण एवढं जाणं चुकीचं आहे माहिती का? काम काय काम घंट्याचं का? मला काय वाटतं माहिती का, एक लेवलला पोचायचं, मग त्याच्यानंतरून बॉडीची केअर करायची. कळलं का? मी पण आता 12 तास 24 तास कॅफे चालू ठेवणार आहे. झालं. परत खोट बोलायचं नाही. तू 12 तास चालू ठेव आधी. ते शहराच्या कसं ना ते दुकानदारांना 24 तासाची हे दिली, परवानगी दिली. दुकान 24 तास तुम्ही चालू ठेवू शकता. तू 12 तास तर ठेव. मग 12 तास चालू असतं. तू येतो का कधी? लेट्स गो अभी गरबा खेलेंगे. गरबा मित्रांनो, तर हा होता आजचा ब्लॉग. कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि दिस इज डे 16th ऑफ व्लॉगिंग, म्हणजे 16 दिवस कंटिन्यू मी व्लॉग करतोय आणि टाकतोय. तुम्हाला कसं वाटतंय मला नक्की सांगा. आणि हे कंटिन्यू चालू राहणार आहे. तर आजपासून मी हे पण करणार आहे की डे 16 म्हणजे कितवा व्लॉग आहे हे मेन्शन पण करणार आहे. लेट्स गो. डे 16 मिळते डे 17 पे. बाय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. भेटू लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.